कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांच्या 34व्या पुण्यतिथी सोहळ्यास पहाटे ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियम विधी, ध्यान, प्राणायाम, भागवत वाचन, महाआरतीनंतर लक्षवेधी पालखी मिरवणूक व गोदावरी नदी पूजनाने करण्यात आला। जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांच्या 34व्या पुण्यस्मरणानिमित्त उत्तराधिकारी अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर समर्थ सद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं व प्रमुख उपस्थितीत तपोवनातील कुंभमेळा मैदानावर जपानुष्ठान, महायज्ञ, अखंड नंदादीप, भागवत पारायण, नामजप यासह रामानाचार्य समाधान महाराज शर्मा यांच्या सुमधुर वाणीतून श्रीराम कथा आदी विविध पुण्यदायी उपक्रमांचा जय बाबाजी जय श्रीराम अशा जय घोषात प्रारंभ करण्यात आला। यावेळी सवद्य पालखी मिरवणूक आणि गोदावरी पूजन मोठ्या उत्साहात संपन्न झालं। कुंभासाठी संपूर्ण राज्यातून भाविक दाखल झाले आहेत। प्रत्येक जिल्ह्यातील भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून यामध्ये महिला अनुष्ठानार्थींची संख्या लक्षणीय आहे। संत श्रेष्ठ निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या 34व्या पुण्यस्मरणार्थ आयोजित जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा सद्गुरू बाबाजींच्या गादीचे उत्तराधिकारी पूजनीय वंदनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांच्या पावन व पवित्र सानिध्यामध्ये आणि त्यांच्या प्रेरणेने संपन्न होतोय। जगद्गुरू जनार्दन स्वामींचा पुण्यतिथीचा सोहळा अनेक तीर्थक्षेत्रांवर विशेषतः वेरूळमध्ये अनेक पुण्यतिथीचे सोहळे झाले, मात्र यावर्षी बाबांची पुण्यतिथी प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा अयोध्येतील आनंद उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय सर्व भक्त परिवारानं केला आणि म्हणून कार्यक्रम करायचा कुठे तर ज्या क्षेत्रामध्ये प्रभू रामचंद्रांनी वनवासाला प्रारंभ केला त्या नाशिक क्षेत्रामध्ये बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा तपोवनामध्ये संपन्न होतोय। दिनांक 17 डिसेंबर ते 24 डिसेंबर या 7 दिवसाच्या पर्वकालामध्ये हा कार्यक्रम आखेत आणि 8व्या दिवशी म्हणजे 24 डिसेंबरला सद्गुरू जनार्दन स्वामींची पुण्यतिथी आखेत। पूजनीय वंदनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पहाटे 5 वाजता मुख्य व्यासपीठाचं पूजन करून बाबाजींनी जी नित्यनेम विधी सगळ्या भक्तांकरता दिली त्या विधीनं या कार्यक्रमाचा प्रारंभ त्या ठिकाणी झाला। विधीनंतर सद्गुरूंची महाआरती आणि त्यानंतर नाशिक क्षेत्रामध्ये रामकुंडावरती भव्य अशी शोभायात्रा सद्गुरू जनार्दन स्वामींचा जो चांदीचा रथ आहे त्या रथाची शोभायात्रा मिरवणूक संपन्न करून सद्गुरू जनार्दन स्वामींचा पुण्यतिथीचा कार्यक्रम पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबा दरवर्षी जो आयोजित करतात त्यामागचा मुख्य उद्देश हाच असतो का लोक जमवणे किंवा गर्दी जमवणे उद्देश नसून लोक घडवण्याकरता कार्यक्रम आहेत आणि म्हणून या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे समाज व्यसनमुक्त घडला पाहिजे, संस्कारवान पिढी घडली पाहिजे आणि म्हणून बाबांनी समाज व्यसनमुक्त घडण्याकरता आणि संस्कार पिढी घडण्याकरता जी जनार्दन स्वामींनी अनुष्ठानाची परंपरा सुरू केली त्या अनुष्ठानाचा 9:52 आज या ठिकाणी प्रारंभ झाला। अनुष्ठान जी परंपरा आहे ही जगद्गुरू जनार्दन स्वामींनी 1964 मध्ये जी चालू केली त्याचं हे महास्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। अनुष्ठान या साधनेमध्ये अनेक साधक सहभागी होऊन पुण्याचं प्राप्ती करणार आहेत, त्यांचे आरोग्य चांगले करून घेणार आहेत, त्यांचे मनाला शांती प्राप्त होणार आहे, त्यांची एकाग्रता वाढणार आहे, ध्यानधारणेने त्यांची आत्मशक्ती वाढणार आहे, असे अनेक फायदे या साधनेचे आहेत। आणि ही मानवाला देव बनवण्याची शक्ती ज्या साधनेमध्ये आहे ती साधना म्हणजे अनुष्ठान। ते आता या ठिकाणी आपण पाहतात हजारोच्या संख्येने या ठिकाणी साधना 7 दिवस हे भक्तगण करणार आहेत, अनेक प्रकारचे व्रत धरणार आहेत आणि कमीत कमी 1.25 लाख वेळेस देवाचं चिंतन करणार आहेत। अशा प्रकारे ही साधना आहे। त्याचबरोबर आज 108 कुंडी यज्ञ
शुभारंभ होत आहे. त्यामध्ये 216 लक्ष्मीनारायण जोडपे सहभागी होतील. त्याचबरोबर 5-5 माता भगिनी प्रत्येक कुंडावर, अशा प्रकारे 1000 माता भगिनी आज यज्ञकुंडावर 2 सत्रामध्ये बसणार आहेत. त्याचबरोबर नामसंकीर्तन, आज कलियुगामध्ये नामसंकीर्तनानेच भगवंताकडे जाता येतं, म्हणून ओम जनार्दनाय नमः या महामंत्राचा जप या ठिकाणी अनेक भक्तगण येऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत नामसंकीर्तनात सहभागी होणार आहेत. हस्तलिखित जप साधनेचाही शुभारंभ आता होत आहे. जनार्दन स्वामींच्या जीवनचरित्राची भक्तांना माहिती व्हावी यासाठी दररोज सायंकाळी सभामंडपात जनार्दन स्वामी जीवनचरित्रावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. परिवारातील सर्व भाविकांनी लाभ घेण्याचं आवाहन यावेळी आयोजकांनी केलं. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.